महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापनेनिमित्त 2 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत पोलीस रेजिंग डे सप्ताह कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक पवन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिडणे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक चव्हाण, महिला पोलीस नाईक विनया सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग कळत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चव्हाण यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात सिंधुदुर्ग पोलीस श्वान पथकाने प्रात्यक्षिक सादर केले। श्वान पथकातील निखिल चव्हाण यांनी श्वान पथकाची कार्यपद्धती व गुन्हे उघडीस आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका याबाबत माहिती दिली। तसेच बॉम्ब शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल भगवान बोगटे व पोलीस कॉन्स्टेबल निखिल कुराडे यांनी बॉम्ब शोध पथकाच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी भरोसा सेल, ज्येष्ठ नागरिक सेवा, विशेष पोलीस बाल पथक, महिलांच्या सुरक्षतेसाठी 24/7 महिला हेल्पलाईन तसेच डायल 112 या आपत्कालीन सेवांबाबत महिला पोलीस सहाय्यक फौजदार निकिता एडवे व पोलीस कॉन्स्टेबल धुमाळे यांनी सविस्तर माहिती दिली। आपत्कालीन परिस्थितीत डायल 112चा प्रभावी वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले। तसेच रायफल व पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राणे व पोलीस कॉन्स्टेबल सावंत यांनी रायफल हाताळणी व वापराबाबत प्रात्यक्षिक सादर केले। कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली। या उपक्रमासाठी SMS स्कूल कणकवली, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, राबळे शाळा नंबर 1 कणकवली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ, बाजारपेठ येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांच्यात विशेष उत्सुकता व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी झाली असून त्या स्मरणार्थ पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा केला जातो। या सप्ताहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज, पोलिसांची भूमिका व जबाबदाऱ्या समजावून देण्याचा प्रयत्न केला जातो। आज पोलीस रेजिंग डेच्या अनुषंगाने बँड पथकानं अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे। त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं। त्याचप्रमाणे श्वान पथक, त्यानंतर सायबर सिक्युरिटी तसेच वेपन डिस्प्ले यांनी सुद्धा या रेजिंग डेच्या अनुषंगाने अत्यंत चांगल्या प्रकारे सादरीकरण केलेलं आहे। त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं। तुम्ही सर्वजण शाळेतली मुलं असतील, त्यानंतर पोलीस पाटील असतील, अन्य नागरिक असतील, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलात। सर्वांनी या रेजिंग डेच्या अनुषंगाने पोलीस काय काय काम करतात, कशा पद्धतीने त्यांच्या कामाची पद्धती असते हे समजून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद। पोलीस रेजिंग डे सप्ताहामुळे पोलीस व नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत जनजागृती निर्माण झाली। आज दिनांक 6 जानेवारी 2024 सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज आपण कणकवली पोलीस स्टेशन येथे आलेला आहात। याचं निमित्त आहे ते म्हणजे रेजिंग डे। रेजिंग डे म्हणजे काय तर महाराष्ट्र पोलीस दलाची जी स्थापना झाली ती कधी झाली 2 जानेवारी 1961 या दिवशी स्थापना झाली आणि तो वर्धापन दिन साजरा करायचा म्हणून आपण रेजिंग डे साजरा करतो। आम्हाला पोलीस डिपार्टमेंट 2 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत हा रेजिंग सप्ताह म्हणून आम्ही साजरा करतो। आणि अशा वेळी आपल्या सर्वसामान्य लोकांना, तुम्हाला शाळकरी मुलांना पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं किंवा पोलीस काय करतात याची माहिती मिळावी म्हणून तुम्हाला आम्ही तुमच्या शाळेत जसे येतो तसे आज तुम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही सर्वजण घेऊन आलेलो आहोत। तुम्ही सगळ्यांनी आता पाहिलं की भरोसा सेल काय काम करते,
त्यानंतर BDDS आमचं काय काम करतं, शॉन पथक काय काम करतं, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. वेपन पाहिलेले आहात. त्यानंतर तुम्ही सगळी माहिती घेतली. आता या सगळ्या नंतर आमच्याकडे आणखीन एक विशेष पथक असतं, ते म्हणजे आमचं बँड पथक. तर बँड पथक काय आहे तोही तुम्हाला एकदा अनुभव यावा म्हणून आम्ही इथे त्यांनाही पाचारण केलेलं आहे. आज तुम्ही कणकवलीच्या इतर सर्व शाळातून इथे वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो.